नमस्कार शेतकरी मित्रांनो, जुलै आणि फक्त जुलै यंदाचा जुलै महिना महाराष्ट्रासाठी सर्वात धोकादायक ठरणार का? जुलैमध्ये मुसळधार पावसाचा महातडाखा होणार का? की जुलैमध्ये कोणते जिल्हे सर्वाधिक धोक्यात राहणार? जुलैमध्ये अतिवृष्टी, पूर आणि वादळी वाऱ्यांचं मोठं संकट येणार का? असे अनेक प्रश्न शेतकरी बांधवांना पडलेत. तर जाणून घेऊया या सर्व प्रश्नांची अपडेट एकाच व्हिडिओमध्ये. मित्रांनो, जुलै महिन्याबाबत मोठा इशारा समोर येतोय. राज्यातील अनेक भागांमध्ये जुलैमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली जाते. काही जिल्ह्यांमध्ये सलग अनेक दिवस जोरदार पाऊस, तर काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे नदी नाले दुथडी भरून वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे जुलै महिना शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आणि काही भागांसाठी धोकादायकही ठरू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती जाणून घेणार आहोत की जुलैमध्ये सर्वाधिक पाऊस कोणत्या जिल्ह्यात पडणार, कोणत्या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा धोका राहणार, कोणत्या भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होणार आणि शेतकरी बांधवांनी जुलैमध्ये कोणती काळजी घ्यावी. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीत असू शकतं. चला तर मग जाणून घेऊया जुलै महिन्याचा जिल्हानिहाय सविस्तर अंदाज. तर मित्रांनो, सर्वात अगोदर कोकण विभाग. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये जुलै महिन्यात अनेक दिवस जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता आहे. सखल भागात पाणी साचणे, नदी पात्रांची पातळी वाढणे आणि वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. तर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस होऊ शकतो. ऊस, सोयाबीन, मका आणि भात पिकांच्या शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्या. तसेच नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर या भागात काही दिवस मुसळधार पाऊस, तर काही दिवस विश्रांती अशी परिस्थिती राहू शकते. डोंगराळ भागात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी. तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये जुलैच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी अल्पावधीत जोरदार पाऊस होऊ शकतो. नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी शेतात पाण्याचा निचरा व्यवस्थित राहील याची काळजी घेणं जुलै महिन्यामध्ये महत्वपूर्ण असणार आहे. आता शेतकरी बांधवांसाठी काही महत्वाच्या सूचना. तुमच्या शेतात जास्त पाणी साचू देऊ नका. हवामानाचा अंदाज पाहूनच फवारणी किंवा खतांचा वापर करा. जनावरांसाठी सुरक्षित निवारा तयार ठेवा. नदी, नाले आणि धरण परिसरात अनावश्यक जाणे टाळा. स्थानिक प्रशासन आणि हवामान विभागाच्या सूचनांचं पालन करा. मित्रांनो, जुलै महिना शेतीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. काही भागात पाऊस वरदान ठरेल, तर काही भागात अतिवृष्टीमुळे नुकसान होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे घाबरून न जाता नियमित हवामान अपडेट पाहत राहा आणि योग्य नियोजन करा. अशा जिल्ह्याने अचूक हवामान अपडेट्स, पावसाचा अंदाज मिळवण्यासाठी हवामान तडाखा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त माहिती जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.